28,000 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार 10.5 कोटी रुपये. 2023-24 अवकाळी पाऊस, गारपीट अनुदान, शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करणे सुरू. पुढील बातमीकडे वळूयात. 28,000 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार 10.5 कोटी रुपये. लवकरच होणार आहे ही बातमी सविस्तर बघूयात. अवकाळी पाऊस, गारपीट अनुदान, शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करणे सुरू झाले आहे. 44 गावांच्या याद्या पोर्टलवरती अपलोड झाले आहे. 28,461 बाधित शेतकरी आहेत यामध्ये. आणि हा आपला स्पेशल रिपोर्ट आहे. चला पुढील बातमीकडे वळूयात. तालुक्यात 52 गावांमध्ये नोव्हेंबर महिन्यात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे 7,806 हेक्टर बाधित झाले होते. त्यापैकी 13,600 रुपये प्रमाणे जिरायती नुकसान बाधित शेतकऱ्यांना 10,63,22,400 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार असून आतापर्यंत 19,216 शेतकऱ्यांचे खाते अपलोड करण्यात आले आहेत. यामध्ये सोनपेठ तालुक्यातील सोनपेठ, शेळगाव, वडगाव, आवलगाव या 4 महसूल मंडळात गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणावर अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे तालुक्यातील तलाठी, कृषी सहाय्यक व ग्रामसेवक यांच्यामार्फत नुकसान बाधित शेतीचे सर्वेक्षण करण्यात आले होते. यामध्ये 52 गावातील 7,806 हेक्टरवर पिकांना फटका बसला आहे. परिणामी शेतकऱ्यांनी अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे बाधित शेतकऱ्यांना शासनातर्फे अनुदान जाहीर केले आहे. गेल्या अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून नैसर्गिक आपत्ती विभागाकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जिरायती पिकांना 13,600 रुपये प्रति हेक्टर, 19,216 शेतकऱ्यांच्या याद्या महा-IT पोर्टलवर अपलोड करण्यात आल्या आहेत. अपलोड केलेल्या खातेदारांना KYC केल्यानंतर त्यांच्या खात्यावर अनुदान रक्कम जमा केली जाणार आहे. सोनपेठ तालुक्यात खरीप हंगामात 35,000 हेक्टरवर पेरणी करण्यात येते. यापैकी नोव्हेंबर 2023 मध्ये अतिवृष्टी व गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. याचप्रमाणे हे बातमीपत्र इथेच पूर्ण झाले.